दरमहा फक्त 210 भरून जर तुम्हाला आयुष्यभर 5,000 पेन्शन मिळाली तर तुम्ही ही संधी सोडाल का? वयाच्या 60 नंतर मुलांवर अवलंबून राहू नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कशाचा धोका नाही, लॉस नाही आणि सरकारची थेट हमी असलेली पेन्शन योजना, अशी संधी क्वचितच मिळते. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अशा सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी तुमचं भविष्य सुरक्षित करू शकते. अटल पेन्शन योजना ही योजना विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे आज रिटायरमेंट प्लॅनिंग नाही पण उद्याच्या आयुष्यासाठी सुरक्षितता हवी आहे. दरमहा फक्त 210 इतकी छोटी रक्कम भरून तुम्हाला वयाच्या 60 नंतर 5,000 दरमहा पेन्शन आयुष्यभरासाठी मिळू शकते. इतकंच नाही तर शेवटी एक लमसम कॉर्पस अमाऊंट सुद्धा मिळतो. ही योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून पूर्णपणे गॅरंटीड आहे. बरोबर ऐकलं. आणि आता ती 2031 पर्यंत एक्सटेंड करण्यात आली आहे. मग ही योजना नेमकी काय आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, किती पेन्शन मिळते आणि अर्ज कसा करायचा, हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की अटल पेन्शन योजना का महत्त्वाची आहे. आज तुम्ही तरुण आहात, तुमचं आरोग्य चांगलं आहे आणि तुम्ही मेहनत करून तुमच्या कुटुंबासाठी कमवत आहात. आज उत्पन्न आहे पण आपण क्वचितच हा प्रश्न विचारतो, 60 वर्षानंतर काय? त्या वयात नियमित नोकरीचं उत्पन्न नसतं. हळूहळू शरीर साथ देणं कमी करतं. लहान सहान गरजांसुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं, जसं की औषधांसाठी पैसे, मंदिरात जाण्यासाठी ऑटोचे भाडे किंवा एखादा साधा चहा. या सगळ्यांसाठी विचार करावा लागतो. आजही आपल्या आजूबाजूला अनेक ज्येष्ठ नागरिक हेच आयुष्य जगत आहेत. काही मुलं आनंदाने पालकांची जबाबदारी घेतात पण अनेक पालकांना 1 रुपयाही मागताना अपराधीसारखं वाटतं. स्वतःच्या पैशांवरती जगण्याचा आत्मसन्मान या योजनेतून तुम्हाला मिळतो. म्हणून अटल पेन्शन योजना इतकी महत्त्वाची आहे. आता ज्यांना माहीत नाही आहे की अटल पेन्शन योजना नेमकं काय आहे त्यांना मी सांगते. ही योजना केंद्र सरकारने 2015 साली सुरू केलेली सॉव्हरेन गॅरंटीड पेन्शन स्कीम आहे. म्हणजेच या योजनेत सरकार स्वतः पेन्शनची हमी देते. बाजारातील चढ उतारांचा किंवा इतर कोणत्या शेअर मार्केटसारखा किंवा इकॉनॉमीचा यावर काहीही परिणाम होत नाही. जर तुम्ही दररोज समजा 7 रुपये बाजूला काढले तर वयाच्या 60 नंतर तुम्हाला 5,000 दरमहा पेन्शन मिळू शकते. ही पेन्शन तुमच्या आयुष्यभर तुम्हाला मिळू शकते. तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जोडीदाराला पेन्शन मिळत राहते आणि दोघांनंतर तुमच्या नॉमिनीला कॉर्पस अमाऊंट दिला जातो. आता ही योजना मार्केट लिंक नसल्यामुळे कोविडसारख्या कठीण काळात सुद्धा पेन्शन थांबत नाही. त्यामुळे ही योजना सुरक्षित आहे, स्थिर आहे आणि विश्वासार्ह मानली जाते. तर आता मी तुम्हाला सांगते की ही योजना कोणासाठी आहे. जसं की आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही लोक काम करणारे असतात, त्यांना PF, ग्रॅच्युइटी किंवा कंपनी पेन्शन प्लॅन्स असतात. आणि बिझनेस करणारे लोक जसे की NPS, म्युच्युअल फंड्स किंवा इतर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स वापरतात. पण मोठा वर्ग असा आहे ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही. जसे की ऑटो चालक झाले, आपले शेतकरी झाले, बांधकाम काम करणारे झाले, डेली वेजेस वर्कर्स आहे किंवा कमी पगारावर काम करणारे लोक असतात. हे लोक आज काम केलं तरच त्यांना उद्या पैसे मिळतात. त्यांच्या आयुष्यात रिटायरमेंट प्लॅनिंग असा फारसा वाव नसतो. अशा लोकांसाठी 5,000 दरमहा पेन्शन म्हणजे मोठा आर्थिक आधार असतो. म्हणून अटल पेन्शन योजना ही योजना खास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. आता याच्यामध्ये एक खास गोष्ट आहे, पती पत्नीसाठी डबल बेनिफिट. या योजनेत आणखीन एक मोठा फायदा असू शकतो की हजबंड वाईफला डुअल बेनिफिट मिळतो. जर पती पत्नी दोघेही स्वतंत्रपणे अटल पेन्शन योजनामध्ये एनरोलमेंट करत असतील तर दोघांनाही प्रत्येकी 5,000 पेन्शन मिळते. याचा अर्थ असा आहे की घरात दर महिन्याला 10,000 रुपये पेन्शन येऊ शकते. आणि दुर्दैवाने जर त्यांपैकी एक व्यक्ती गेली तर दुसऱ्याला पेन्शन चालू राहते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता टिकून राहते. आता मी तुम्हाला पेन्शन अमाऊंट आणि मंथली कॉन्ट्रीब्युशन बद्दल सांगते. या योजनेमध्ये 1,000 पासून तर 5,000 पर्यंत वेगवेगळे पेन्शन पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पर्याय निवडू शकताय. जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला देते, जर तुम्हाला 5,000 दर महिना पेन्शन हवी असेल तर वयाच्या 18व्या वर्षी जॉईन केल्यास तुम्हाला फक्त 210 दरमहा भरावा लागतात.
पण जर तुम्ही 30व्या वर्षी जॉईन केलं तर कॉन्ट्रीब्युशन सुमारे 577 दरमहा होते. म्हणजे जितक्या लवकर जॉईन कराल तितका फायदा तुम्हाला जास्त होईल. आता मी तुम्हाला अटल पेन्शन योजनेचे 3 मोठे फायदे सांगणार आहे. पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे वयाच्या 60 नंतर गॅरंटीड मंथली पेन्शन तुम्हाला मिळते. दुसरा फायदा म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या स्पाउसला पेन्शन मिळते. आणि तिसरा फायदा म्हणजे दोघांनंतर तुमच्या नॉमिनीला मोठा कॉर्पस अमाऊंट जो अंदाजे 8 लाखापर्यंत जाऊ शकतोय. तर असे हे 3 फायदे आहे, तुम्ही नीट लक्षात ठेवून घ्या. आता हे फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. अटल पेन्शन योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. तुमचं वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावं लागतं. आधार कार्ड आणि बँक किंवा पोस्ट ऑफिस अकाउंट असणं अनिवार्य आहे. तर आता कोण पात्र आहे ते मी तुम्हाला सांगते. इन्कम टॅक्स भरणारे लोक या योजनेसाठी अपात्र ठरतात. ओल्ड टॅक्स रेजिममध्ये ज्यांचं उत्पन्न 5.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि न्यू टॅक्स रेजिममध्ये 12 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लोक अटल पेन्शन योजनेसाठी पात्र नाहीत. ऑक्टोबर 2022च्या अपडेटनुसार एनरोलमेंट करताना जर तुम्ही इन्कम टॅक्स पेयर नसाल तर योजना चालू राहते, पण नंतर अपात्र आढळल्यास अकाउंट रद्द होऊ शकतो. आता अर्ज कसं करायचा ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सहज अर्ज करू शकताय. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुमचे संबंधित बँक ॲप किंवा इंटरनेट बँकिंग उघडा. त्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स, सोशल सिक्युरिटी स्कीम्स किंवा रिटायरमेंट स्कीम्स या पर्यायांमध्ये जाऊन अटल पेन्शन योजना म्हणजे APY निवडा. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जसं की नॉमिनी डिटेल्स, पेन्शन अमाऊंट आणि कॉन्ट्रीब्युशन पिरियड निवडून एनरोलमेंट पूर्ण करता येतं. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे काही मिनिटातच अर्ज यशस्वी होतो आणि कन्फर्मेशन देखील मिळते. आता जर तुम्हाला असा प्रश्न असेल की ऑनलाईन तर माझ्याकडून शक्य नाही, तर तुमच्यासाठी ऑफलाईन पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुमच्या जवळच्या बँक ब्रँच किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्यायची आहे. तिथे API ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून मिळतो. तो नीट भरून आधार कार्ड, बँक अकाउंट डिटेल्स आणि नॉमिनी माहिती जमा करावी लागते. आणि आवश्यक असल्यास बँक अधिकारी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतात आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं APY खाते सक्रिय केलं जातं. अशा प्रकारे तंत्रज्ञानाची सोय असो किंवा नसो, प्रत्येक नागरिकाला अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होता येईल अशी ही योजना आहे. आता स्कीम एक्सटेन्शन अपडेट आला होता. ही योजना आता 2031 पर्यंत एक्सटेंड करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दीर्घकाळासाठी सुरक्षित निवृत्ती नियोजनासाठी संधी मिळते. आजपर्यंत कोट्यवधी लोकांनी या योजनेत एनरोलमेंट करून या योजनेवर विश्वास दाखवला आहे, जे तिची लोकप्रियता आणि विश्वासार्हता स्पष्ट करतं. जर तुम्ही अजूनही अटल पेन्शन योजनेमध्ये जॉईन केला नसेल तर काळजी करू नका. 2030 पर्यंत एनरोलमेंट करण्याची संधी उपलब्ध आहे. जितक्या लवकर तुम्ही सहभागी व्हाल तितक्या कमी कॉन्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला भविष्यात निश्चित पेन्शनचा लाभ मिळू शकतो. तर म्हणून ही संधी चुकवू नका. रिटायरमेंट हा आयुष्याचा शेवट नाही तर एक नवीन टप्पा आहे. त्या टप्प्यात सन्मानाने, स्वतंत्राने आणि शांततेने जगायचं असेल तर प्लॅनिंग आजपासून करावी लागते. ही योजना लोअर मिडल क्लास कुटुंबांसाठी, डेली वेज वर्कर्ससाठी आणि ज्यांच्याकडे कोणतीही रिटायरमेंट प्लॅनिंग नाही अशा लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.